युद्ध होत नाही म्हणजे काय आहे? युद्ध दोन प्रकारचं असतं, एक बाहेरून होतं आणि एक अंतरंगामध्ये होतं. जे बाहेरून युद्ध होतं ते सत्व रज तमामुळे होतं आणि आतलं युद्ध सुद्धा सत्व रज आणि तमामुळे होतं. बाहेरून जे युद्ध होतं त्यालाही कारण आहे. बाहेरून युद्ध का होतं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकारामुळे बाहेरून युद्ध होत असतं. आणि आतलं युद्ध जे होतं तेही विकारांमुळेच होत असतं. जेव्हा हे युद्ध होतं, बाहेरचं युद्ध तरी लोक बघतात, लोकांबरोबर युद्ध होतं, माणसाबरोबर माणसाचं युद्ध होतं, पण आतलं सुद्धा युद्ध चालू असतं. हे आतलं युद्ध कोणतं आहे? एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला अधर्म आहे आणि मन कधी धर्माच्या बाजूने ओढतय, कधी अधर्माच्या बाजूने ओढतय. आणि जेव्हा दोनही बाजूंनी हे मन ओढतय त्यावेळेस सत्वगुण अधिक प्रबल असेल तर युद्धामध्ये चांगल्या मनाचा विजय होतो. रजो आणि तमो गुणाचं प्राबल्य जास्त असेल तर विकारांचा विजय होतो. तुकोबराय सुद्धा या युद्धाचं वर्णन करतात. अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतरात आणि बाहेर आम्हाला युद्ध करावं लागतं. हे अंतरातलं युद्ध कोणतं आहे? हे विषय विकारांचं युद्ध आहे. या युद्धामध्ये प्रत्येक वेळेस माणूस हरतो आणि इंद्रिय जिंकतात. इंद्रिय जिंकतात म्हणून आम्ही जन्माला येतो. जर आपण जिंकलो असतो तर आपण जन्माला आलो नसतो, आपण मुक्त झालो असतो. पण इंद्रिय जिंकतायत म्हणून आपण जीवदशेला येतोय. आणि जीवदशेला येणं ही चांगली गोष्ट नाही. जन्माला येणं, जीवदशेला येणं ही चांगली गोष्ट नाही. कारण या ठिकाणी येऊन भोग भोगावे लागतात. त्याच्यामुळे प्रत्येक जीव दुखी होतो. मग या दुःखातून कधीतरी कायमचं सुटलं पाहिजे. या दुःखातून कधीतरी पूर्ण विराम झाला पाहिजे, ब्रह्मानंद मिळाला पाहिजे. मग हा केव्हा मिळेल? जेव्हा अंतरातल्या युद्धामध्ये आपण विजयी होणार. आणि अंतरातल्या युद्धामधून आपण विजयी केव्हा होणार? जेव्हा आपल्याकडून भजन होईल, जेव्हा आपल्याकडून सत्संग होईल, जेव्हा आपल्याकडून परमार्थ होईल, त्यावेळेस आपण या युद्धामधून विजयी होणार. आता बाह्यांगाने सुद्धा एक युद्ध छेडलेलं आहे. आणि बाह्यांगाने सुद्धा जे युद्ध छेडलेलं आहे ते देशाच्या पातळीवर बाहेरच्या देशांच्या माध्यमातून हे युद्ध छेडलं गेलेलं आहे. आता आपण नेहमी आपल्या कानावर एक गोष्ट ऐकायला येते, युद्ध चालू आहे. पण कुणामध्ये चालू आहे? इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे. युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही युद्धजनक परिस्थिती सुद्धा निर्माण का झाली? त्याचं कारण या पृथ्वी तलावर अधर्म वाढलेला आहे. या पृथ्वी तलावर अत्याचार वाढलेला आहे. या पृथ्वीवर गायींची हत्या केली जाते. धार्मिक लोक राहिलेले नाही. धर्म फक्त दाखवण्यासाठी आहे. बरेच जण धर्माचा अवलंब का करतात? स्वतःवर संकट आलं की मग नंतर धर्म, मग नंतर परमार्थ, मग नंतर भक्ती. आणि जर संकट गेलं तर परमार्थ सुद्धा करायला कोणी तयार होत नाही. आज आपल्याला संत आणि ग्रंथ कळतायत फक्त आपल्या स्वार्थासाठी. आणि परिणाम काय झाला? कलियुग आणि कलियुगाचा प्रभाव. त्यामुळे स्त्रीची अवहेलना, विनयभंग, अत्याचार, स्वार्थ, असत्य, अधर्म याचं प्रमाण वाढल्यामुळे ही युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला ग्रंथाचा आधार आहे. जगन्नाथपुरीमध्ये अच्युतानंदा सरस्वतींनी
जे अतिशय महान संत होऊन गेलेले आहेत, त्या महात्म्यांनी भविष्य मालिका नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, ताडपत्री ज्याला म्हटलं जातं, ताडपत्र. की त्या ठिकाणी तो ग्रंथ लिहिल्यानंतर त्या ठिकाणी भविष्यात काय काय होणार आहे याचं वर्णन त्या महात्म्यांनी केलेलं आहे. त्या महात्म्यांनी जेव्हा या घटना घडल्या नव्हत्या तेव्हाच हे वर्णन करून सांगितलं की म्हटले भारतावर अमुक अमुक कालावधीनंतर मुघलांचं शासन निर्माण होईल, मुघलांनंतर इंग्रजांचं शासन राहील. इंग्रजांचं शासन जेव्हा झालं त्याच्या 550 वर्षापूर्वी अच्युतानंद महाराजांची समाधी सुद्धा घेऊन झालेली होती. म्हणजे त्यांनी भविष्यात काय होईल ते सांगितलं होतं आणि खरोखर मुघलांनी शासन केलं, त्याच्यानंतर इंग्रजांनी भारतावर शासन केलं. आणि याचं वर्णन केल्यानंतर त्यांनी लिहिलं की अमुक अमुक संवत्सर मध्ये देश भारत स्वतंत्र होईल. आणि जेव्हा त्यांनी वर्णन केलं तेव्हाच भारत स्वतंत्र झालेला आहे. त्यांनी वर्णन केलं होतं की देश स्वतंत्र होईल, परंतु जेव्हा भारत स्वतंत्र होईल त्याआधी भारताचे तुकडे होतील. आणि खरोखर भारताचे तुकडे झाले, पाकिस्तान वेगळा झाला. जेव्हा भारताचे तुकडे झाले त्यांनी वर्णन केलं की भारताचे जेव्हा तुकडे होतील त्यावेळेस म्लेंछ देश नवीन तयार होईल. म्हणजे पाकिस्तान कोणता आहे? म्लेंछांचा आहे, ज्याला मुस्लिम म्हटलेलं आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे भविष्यामध्ये 3रं महायुद्ध सुद्धा होईल ही भविष्यवाणी त्यांनी केलेली होती. आणि त्यांच्या भविष्यवाणीनुसार त्यांनी वर्णन केलेलं आहे की हे 3रं महायुद्ध केव्हा होईल. म्हटले की जगन्नाथ मंदिर जे आहे त्या जगन्नाथ मंदिराचा दगड जेव्हा पडेल त्यावेळेस 3रं महायुद्धाचे संकेत दिसायला लागतील. आणि खरोखर जगन्नाथ मंदिराचा दगड पडला, जो 10-15 टन वजनाचा आहे, तो दगड सुद्धा पडून झालेला आहे. पुढे त्यांनी वर्णन केलं होतं की महाविनाशाला सुरुवात होईल, जगन्नाथ मंदिराच्या ध्वजेला आग लागेल. आणि खरोखर 2-3 वेळेस जगन्नाथ मंदिराच्या ध्वजेला आगही लागून झालेली आहे. त्यांनी वर्णन केलं होतं की जोरात वारा येईल, आणि एवढा जोरात वारा येईल की जगन्नाथ मंदिराच्या वर असलेलं नील चक्र वाकडं होईल. खरोखर आज ते नील चक्र वाकडं झालेलं दिसतंय. काही दिवसापूर्वीच ते नील चक्र वाकडं झालेलं आहे. म्हटले हे जेव्हा संकेत दिसतील त्यावेळेस महाविनाशाला सुरुवात होईल. त्यांनी वर्णन केलं होतं की भगवान जगन्नाथजींच्या कपड्यांना सुद्धा अग्नी लागेल, आणि तेही लागून झालं. त्यांनी वर्णन केलं होतं की या मंदिराच्या वरून कोणताही पक्षी उडत नाही. आजपर्यंत कुणीही पक्षाला उडताना बघितलेलं नव्हतं, कोणताही पक्षी मंदिरावरून उडत नव्हता. परंतु 2-4 दिवसापूर्वी एक घटना बघायला मिळाली की जगन्नाथ मंदिराच्या वरती ध्वजेवर एक पक्षी बसलेला दिसला. बराच काळ मंदिरावरून सुद्धा कधी पक्षी उडत नाही. पण त्यांनी वर्णन केल्यामुळे ज्या वेळेस अशा घटना घडतील त्यावेळेस महाविनाशाला सुरुवात होईल. म्हणजे याचा अर्थ जे 3रं महायुद्ध आणि महाविनाश आहे त्याला निश्चितच या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. हे सर्व प्रकारचे संकेत दिसत आहे. जगन्नाथ मंदिराच्या जवळ जो कल्पवृक्ष आहे तोही काही कालावधीनंतर वाऱ्याने भग्न होईल, आणि खरोखर ते जे कल्पवृक्ष आहे तो सुद्धा भग्न झालेला आहे. याचा अर्थ ज्या ज्या घटना सांगितलेल्या होत्या त्या घटना जसल्या तशा घडायला लागलेल्या आहेत. ते वर्णन करतात की फार मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार होणार आहे. म्हणजे नरसंहार जो होईल त्या नरसंहारामध्ये फक्त 64 करोड लोकच शिल्लक राहतील संपूर्ण जगाच्या पाठीवर. आज जगाच्या पाठीवर 8 अरब लोक आहेत. संपूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये 8 अरब लोक आहे, आणि त्याच्यामधले फक्त 64 कोटी लोक, 64 करोड लोकच शिल्लक राहतील.
आणि त्या 64 करोड लोकांपैकी भारतामध्ये 31 करोड लोक शिल्लक राहतील. भारताची लोकसंख्या ही कमी नाही, परंतु ते सांगतायत की भारतातही फक्त 31 करोड लोकच शिल्लक राहतील. आणि एवढे शिल्लक राहतील, पण कोण जिवंत राहणार आहे? जे गौ सेवा करतील, जे नामस्मरण करतील, जे भजन करतील, जे धार्मिक वृत्तीने जीवन जगतील, तेच फक्त शिल्लक राहतील. आणि पुढे वर्णन करतायत की मरु आणि देवाची यांच्यावर भगवान परमात्मा या पृथ्वीचा भार सोपवणार आहे आणि ते नंतर पृथ्वीला सांभाळणार आहे. परंतु हे वर्णन ग्रंथांमध्ये आलेलं आहे की जेव्हा कलियुगाचा अंतिम टप्पा येईल त्यावेळेस मरु आणि देवाची, हेच देवापी हे जे आहे हे सांभाळतील. पण या घटना आत्ता का होत आहेत त्याचं कारण साधू संत महात्म्यांनी सुद्धा स्पष्ट केलं. म्हटले कलियुगाचा बराचसा कालावधी बाकी आहे, तरी सुद्धा हे संकेत का दिसायला लागलेले आहेत. तर याचंही वर्णन संत महात्मे करतायत. म्हणतात की जेव्हा जेव्हा सोमवती अमावस्या, ग्रहण काल, मग चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, असे कालावधी येतील, तेव्हा तेव्हा कलियुगाचं आयुष्य हळूहळू कमी होईल. आणि हे कलियुगाचं आयुष्य कमी होता होता कलियुगाला जे निश्चित आयुष्य सांगितलेलं आहे तिथपर्यंत कलियुग न राहता त्याच्या आधीच कलियुगामध्ये या घटना घडतील, नरसंहार होईल, तिसरं महायुद्ध होईल. अच्युतानंद महाराजांनी चौथ्या महायुद्धाचं कोणतंही वर्णन त्या ताडपत्रामध्ये केलेलं नाही. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचं मात्र वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? हा जो नरसंहार होणार आहे त्याच्यामध्ये वाचेल कोण? जो परमार्थ करेल, जो भजन करेल, जो भक्ती करेल. अंतर्बाह्य जे युद्ध चालू आहे त्या आतल्या युद्धामध्ये ही कोण वाचेल? ज्याने सत्वगुणाची वृद्धी केली, ज्याने कथा कीर्तनांचा, ग्रंथाचा, संत वचनांचा आधार घेतला, तो आतल्या युद्धामध्ये पारंगत होईल. आणि बाहेरच्या युद्धामध्ये ही कोण वाचेल? भगवान परमात्मा सहज त्याला वाचवतील, जो भजनानंदी आहे, जो परमार्थिक आहे. म्हणून हे भीषण महायुद्ध जे चालू आहे त्याचे पडसाद आता जर भारतावर दिसायला लागलेले असतील तर त्याच्या आधी आपण सगळ्यांनी जागं होणं, सज्ज होणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट घाबरवल्यासाठी सांगितली जात नाही. याचं वर्णन यासाठी केलं जातंय की आपण सगळ्यांनी सावधान झालं पाहिजे. रोज हनुमान चालीसेचं वाचन केलं पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम वाचलं पाहिजे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा कमीत कमी 3 तास तरी जप झाला पाहिजे. जो परमार्थ करेल तो वाचेल आणि जो परमार्थ करणार नाही तो या भीषण नरसंहारामध्ये मारला जाणार आहे. त्याच्यामुळे ही सावध होण्याची सूचना आहे. आणि भगवान परमात्मा यांना वाचवतातच, यात संशय नाही. परिस्थिती कशीही जरी असेल तरी सुद्धा भगवान परमात्मा सहज वाचवतात. आणि कशा पद्धतीने वाचवतात? जी घटना घडू शकणार नाही त्या घटनेतूनही भगवान परमात्मा वाचवतात. हे जे वर्णन आहे हे अच्युतानंदांनी केलेलं वर्णन, हे सूरदासजींनी सुद्धा त्यांच्या पदामध्ये हे वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीने महाविनाश होणार आहे. सूरदासजी वर्णन करतायत त्यांच्या पदामध्ये वर्णन केलेलं आहे. सूरदासजी पदामध्ये वर्णन करतायत की भविष्यामध्ये काल कसा येणार आहे. संवत 2000 के ऊपर ऐसो योग फिरे. 2000 साल जेव्हा सुरू होईल त्यावेळेस असा योग होईल, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चहुदिशी काल परे. चारही दिशेंना अकाल पडेल. कधी महाविनाशाचा अकाल होईल, त्याच्यामध्ये अतिवृष्टी होईल किंवा अनावृष्टी होईल, पण एका दिशेला नाही. सूरदासजी म्हणताय चारही दिशेला ही गोष्ट होईल. अकाल मृत्यू जगमाही व्यापे प्रजा बहुत मरे. अकाल मृत्यू लोकांचा होईल की ज्याच्यामध्ये खूप जनसंहार त्या ठिकाणी होणार आहे, नरसंहार होणार आहे. त्या ठिकाणी वर्णन करतायत, म्हणतात
सहस बरस लगी सतयुग व्यापे. ज्या वेळेस अकाल होईल, नरसंहार होईल आणि पृथ्वीवरचा भार कमी होईल, त्यावेळेस पृथ्वी तलावर स्वर्ण युगाला सुरुवात होईल. 1000 वर्ष वातावरण अतिशय पवित्र राहील, मंगलमय राहील आणि त्या वातावरणामध्ये 1000 वर्ष धर्म की बेली बढे. धर्म वाढणार आहे, धर्माचं पालन केलं जाणारे लोक राहणार आहे. काल व्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान करे. काल व्याल, काल रूपी सर्प, त्याच्यातून वाचणार कोण आहे? जो भगवान परमात्म्याचं ध्यान करे. सूरदासजी महाराज म्हणतायत, सूरदास हरि की यह लीला टारे नाही टरे. सूरदासजी म्हणतायत, भगवान परमात्म्याची ही लीला अजिबात टळणार नाही. मग या लीलातून जर वाचायचं असेल तर भगवान परमात्माच वाचू शकतात. आणि कोण वाचवेल याचा सगळ्यात महत्वाचा उपाय जर कोणता असेल तर तो महत्वाचा उपाय आहे भगवान परमात्म्याचंच एक नाम, जे वाचवू शकते. कारण जगामध्ये वाचवणारं कुणीही नाही. याच्यासाठी एक सुंदर कथा भाग येतं. एकदा अयोध्या धामामध्ये रामचंद्रजींना भेटण्यासाठी अनेक साधू संत महात्मे आले, अनेक राजे महाराजे आले आणि त्या ठिकाणी काशी नरेश सुद्धा आले, काशी राजा सुद्धा आले. नारदजी महाराजांनी काशी राजाला सांगितलं कानामध्ये की सगळ्यांना नमस्कार करा, परंतु विश्वामित्रांना नमस्कार करू नका. काशी राजाने सगळ्यांना नमन केलं. रामप्रभूंना नमस्कार केला, वशिष्ठांना नमस्कार केला, बाकी इतर साधू संत होते त्यांना नमस्कार केला, पण विश्वामित्रांना नमस्कार केला नाही. विश्वामित्रांना राग आला की सभेमध्ये येऊन सगळ्यांना काशी राजाने नमस्कार केला, पण मला नमस्कार का केला नाही? त्या ठिकाणी विश्वामित्रांना क्रोध आला आणि विश्वामित्रांनी शाप दिला काशीराज, उद्या सूर्योदय होण्याच्या आधी तुझा मृत्यू होईल. आणि जेव्हा हा शाप दिलेला आहे त्यावेळेस काशी नरेश भयभीत झाले. नारदजी महाराजांच्या जवळ गेले, महाराज बघा तुम्ही सांगितलं मी तसं केलं आणि मला तर उद्या माझा मृत्यू तर आता निश्चित आहे, माझ्या मृत्यूतून मला कोण वाचवेल? म्हटले हनुमानजींना शरण जा. हनुमानजींना शरण गेलेले आहे. हनुमानजींना दुःख सांगितलं, आता काय केलं पाहिजे? त्यावेळेस हनुमानजींनी वाचण्याचा उपाय सांगितला. या नरसंहारातून वाचण्याचा उपाय मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. या कथेचा जो सिद्धांत आहे, म्हटले काहीच करू नका, माझ्या मातेजवळ जा आणि माझ्या मातेला एवढंच म्हणा, पाही माम पाही माम, मी शरण आलेलो आहे, मला वाचवा, एवढंच म्हणा. काशीराज गेले अंजनी मातेजवळ आणि अंजनी मातेचे पाय धरून म्हटले, पाही माम मी शरण आलेलो आहे, मला वाचवा. त्यावेळेस अंजनी माता म्हटल्या की तुम्हाला काहीही होऊ शकत नाही, माझा आशीर्वाद आहे, तुम्ही निर्भय राहा. अंजनी मातेने आशीर्वाद दिला, कारण अंजनी मातेच्या मुखातून जेही निघत होतं ते कधीही खोटं होत नव्हतं. आता विश्वामित्रांचं खरं होईल की अंजनी मातेचं खरं होईल? पण अंजनीने नंतर विचारलं, का भयभीत आहात, तुम्हाला कसली भीती आहे? हनुमानजींनी नंतर सांगितलं की असं असं झालं. अंजनी मातेला दुःख वाटलं. अंजनी माता विचार करू लागल्या की विश्वामित्रांचा शाप आहे आणि मीही आशीर्वाद दिला, आता काय होईल? मी तर याला वाचवायला नको होतं, याने तर अपराध केलेला आहे, पण मी तर आशीर्वाद दिला. अशा स्थितीमध्ये काशी नरेश सकाळी पहाटे आलेले आहेत आणि हनुमानजींनी सांगितलं एकच काम करायचं. रामप्रभूंनी बाण काढला. विश्वामित्रांनी सांगितलं होतं रामाला, हे राम, उद्या सूर्योदय होण्याच्या आत तुम्हाला काशी नरेशला बाणाने समाप्त करायचं आहे. म्हटले प्रभू जशी तुमची इच्छा. सूर्योदय होण्याच्या आधी रामप्रभू धनुष्यबाण घेऊन उभे राहिले. तर्कस मधला पहिला बाण काढला. रामप्रभूंनी धनुष्याला लावला आणि धनुष्याला बाण लावल्याबरोबर काशीराजला समोर उभं केलं गेलं. सूर्योदय व्हायला अजून वेळ होता. त्यावेळेस हनुमानजींकडे बघितलं, म्हटले काय करू? हनुमानजी म्हटले एकच करा, रामनामाचं चिंतन करा. काशीराजने रामनामाचं चिंतन करायला सुरुवात केली. काशीराज म्हणतायत,
हे राम जय राम जय जय राम. जसं त्या ठिकाणी राम नामाचं चिंतन करायला सुरुवात केली, राम नामाचं चिंतन करायला सुरुवात केली. राम 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 राम. जसं राम नामाचं चिंतन करायला सुरुवात केली, पहिला बाण सोडला आणि पहिला बाण सोडल्याबरोबर असं वलय त्या राम नामाने तयार झालं की पहिला बाण निष्फल झाला. पहिला बाण निष्फल झाल्यानंतर सगळे देवता आकाश मंडलामध्ये उभे राहिले की असं आजवर घडलं नाही की रामाचा बाण निष्फल गेलेला असेल. रामप्रभूंनी तर्कस मधून दुसरा बाण काढला आणि धनुष्याला लावला. जसा धनुष्याला बाण लावला, पुन्हा हनुमानजींकडे बघितलं, म्हटले आता सीताराम म्हणा. दुसऱ्यांदा काशीराजने सीताराम नामाचा जप करायला सुरुवात केली. हे राम सीताराम हे राम सीताराम हे राम सीताराम हे राम सीताराम. जसं सीताराम सीताराम म्हणतायत त्या ठिकाणी सीता देवींचं नाव लागल्यामुळे अजून रामप्रभूंच्या बाणाला विरोध करणार वलय निर्माण झालं. दुसराही बाण निष्फल गेला. सर्व साधू संत महात्मे चकित झाले. तिसरा बाण सोडला आणि तिसरा बाण सोडल्याबरोबर आता सगळे जण बघायला लागले की आता काशीराज वाचणार नाही. त्यावेळेस हनुमानजींकडे बघितलं. हनुमानजी म्हटले आता माझंही नाव घ्या. त्यावेळेस राम नामाला सुरुवात केली आणि म्हणतायत सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान. आता भक्ताचं हे नाव लावलं आणि भगवान श्री रामचंद्रजी एवढे भक्तवत्सल आहे की एक वेळ आपल्या विरुद्ध अपराध केलेल्याला दंड करतात, पण भक्ताचा भक्त असेल तर त्याला कधीही दंड देत नाही. कारण भगवंताला भक्ताचा भक्त जास्त प्रिय आहे. म्हणूनच साधू संत एका ठिकाणी म्हणतात तुमची ये दासीचा दास करून घ्यावा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या दासाचा दास करून घ्या. कारण दासाचा दास जरी झाला तरी सुद्धा भीती नसते. म्हणून अशांच्या संगतीत राहिलं पाहिजे ज्याच्या संगतीत आपण वाचणार. जे दास असतील त्या दासांच्या संगतीमध्ये राहायचे, संतांच्या संगतीमध्ये राहायचे. नामाचा आश्रय जर घेतला तर भगवान परमात्म्याचं नाम असं आहे की रामापेक्षाही श्रेष्ठ आहे. राम से बडा राम का नाम. रामापेक्षाही रामाचं नाम श्रेष्ठ आहे. मग ज्याने नामाचा आधार घेतला तो वाचेल आणि ज्याने नामाचा आधार घेतला नाही तो कोणीही वाचणार नाही. याच्यासाठी संत संगत, संत सेवा, सदाचार, ग्रंथ आणि नाम यांना जर शरण गेलात तर भविष्यामध्ये जेही वाईट घटना घडणार आहेत त्याच्यातून सहज आपण वाचणार. म्हणून आत एक युद्ध चालू आहे, त्याच्यातूनही वाचायचं असेल तर भगवान परमात्म्याची शरणागती आवश्यक आहे. आणि बाहेर जो महा विनाश होणार आहे त्याच्यातूनही वाचायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामच उद्धारक आहे, तेच वाचवणार आहे. आणि अशा भगवान परमात्म्याने अयोध्येमध्ये अवतार धारण केला. भगवान परमात्म्या